आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ कमल मॅडम, माझे गुरुजन बंधू भगिनी आणि माझ्या पुढे बसलेल्या विद्यार्थी मित्रांना, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळून त्यासारखी, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळून त्यासारखी नमन माझे सावित्री. आज आहे त्यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन, बालिका दिन म्हणून आपण साजरा करत असतो. महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाचे कार्य करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची फुलेदार, तीच सावित्री आज जगाची फुलेदार. त्यांचा पूर्वेच्छा जर पाहिला तर त्या पूर्वी निरक्षर होत्या आणि लग्नानंतर ज्योतिबांकडे त्यांनी थोडेफार शिक्षण घेतले आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात ज्यांनी केली, स्त्री शिक्षणाची सुरुवात ज्यांनी केली, अंधश्रद्धेच्या विरुद्ध ज्यांनी ताकद दिली, त्या सावित्रीबाईच्या कर्तृत्वाला सलाम, त्या सावित्रीबाईच्या कर्तृत्वाला सलाम. सावित्रीबाई, तुमचं योगदान अमूल्य आहे. सावित्रीबाई, तुमचं योगदान अमूल्य आहे. इसवी सन 1848 साली ज्योतिबांनी पुण्यात पहिली शाळा काढली आणि त्यानंतर मुलींना शिकवण्याचे धाडस, तिथे शाळा काढल्यानंतर शिकवायला कोणी येत नव्हते, तेव्हा सावित्रीबाई आपलं धाडस करून तिथल्या मुलींना शिकवायला सुरुवात केली. सावित्रीबाई शाळेत जाताना मुलींना जाऊन मुलींना शिकू लागल्या. त्या काळी बायकांनी शिकणे म्हणजे महापाप आणि शिकवणे तर महाभयंकर पाप असे मानले जायचे. त्यामुळे सावित्रीबाईवर लोकांनी दगडफेक, शेण, चिखल हे फेकले. म्हणून म्हणावं असं वाटतं, सावित्री तू सोसले दगड आणि धोंडे, सावित्री तू सोसले दगड आणि धोंडे, रोवले झेंडे शिक्षणाचे. ज्योतिबाचे वडील हे जुन्या विचारांचे होते. त्यांना कर्मठ विचारांच्या लोकांनी भडकवले आणि त्यामुळे ज्योतिबांच्या वडिलांनी ज्योतिबांना घराच्या बाहेर काढले आणि घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या पत्नी सावित्रीबाई आपल्या पतीच्या मागे खंबीर उभ्या राहिल्या. सावित्रीच्या अन्य लेखी अंगठा तोडून देणार नाही, सावित्रीच्या अन्य लेखी अंगठा तोडून देणार नाही, समोर येणाऱ्या आव्हानांना भिणार नाही, समोर येणाऱ्या आव्हानांना भिणार नाही. त्यावेळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलींसाठी ज्योतिबांनी शाळा काढली. सावित्रीबाईंनी त्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली आणि जीव ओतून ते शिक्षण शिकवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडत. यापुढे फसलेल्या विधवांना आत्महत्येपासून, प्रवर्तक किंवा अपत्य हत्येपासून वाचवण्यासाठी ज्योतिबांनी बाल हत्या प्रतिबंधक ग्रह काढले आणि अशा या 30 ते 35 स्त्रियांना आईची माया देऊन त्यांचे बाळातपण सुद्धा या माऊलीने केलेले आहे. धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग. सावित्रीबाईंनी मुलींच्या पहिल्या शाळेची पहिली शिक्षिका आणि आपले शिक्षण देण्याचं व्रत तिनं चालूच ठेवलं. सावित्री, तुझ्या लेकीच्या पंखात, सावित्री, तुझ्या लेकीच्या पंखात आकाशात झेपण्याचे बळ आहे. सावित्री, तुझ्या लेकीच्या पंखात आकाशात झेपण्याचे बळ आहे. तू केलेल्या ज्ञानाचे हे फळ आहे, तू केलेल्या ज्ञानाचे हे फळ आहे. सावित्रीबाई या उत्कृष्ट कवित्री होत्या. त्या कविता करत 1853 साली त्यांचा काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला
आणि या सावित्रीबाईंनी स्वतः लिहिलेली कविता मी तुमच्यापुढे सादर करते. जरी काळोखाच्या वाटा तरी चालत सदैव जावे, जरी काळोखाच्या वाटा तरी चालत सदैव जावे, जाता जाता या ओठावर गीत क्रांतीचे गावे, जाता जाता या ओठावर गीत क्रांतीचे गावे. डोंगर वाटा तुफान लाटा, डोंगर वाटा तुफान लाटा समान असावी काही, ठाम असा मार्ग आपला दिशा दिशातून जाणे, ठाम असा मार्ग आपला दिशा दिशातून जाणे. स्मरण करावे क्रांती ज्योतीचे, स्मरण करावे क्रांती ज्योतीचे, वाचून इतिहासाला. स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला, स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग कळेल अक्षराला. हाती लेखणी आमच्या नसती, सावित्री हाती लेखणी आमच्या नसती, जर का आले तेव्हा कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा, कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा. या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी, या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी. तिच्या प्रयत्नाने आम्हा लाभली अमृतवाणी, तिच्या प्रयत्नाने आम्हा लाभली अमृतवाणी. म्हणून आज आम्ही सावित्रीचा वसा घेऊन गाठते उंच शिखर, म्हणून आज आम्ही सावित्रीचा वसा घेऊन गाठते उंच शिखर आणि परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाले पाखर, मुक्त झाले पाखर. आज बालिका दिन म्हणून तसेच सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला दिन म्हणून आपण साजरी करत असतो. पण खरंच महिला मुक्त झाली आहे का, हा प्रश्न गहन आहे.